श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सकाळी उठले, सगळं आवडलं, काय भाजी करावी ते कळतच नव्हतं. मग लक्षात आलं की चला कुरड्याचा भुगा करू. ह्यावेळेस आहे ना जरा कुरड्या बिघडल्या, त्याच्यामुळं त्याचा खूप भुगा झाला आहे. पण ह्या कुरड्या मी भाजीसाठी यूज करत आहे. हे बघा, हे असे तुकडे झालेत ह्या वर्षी कुरड्याचे, मग तो मी भाजीसाठी यूज करत आहे. तर आता सुरुवातीला ह्याच्यामध्ये मी तेल टाकून कांदा चांगला लाल परतून घेतला आहे, लसूण टाकला आहे, टॅमॅटो टाकला आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता मैत्रिणींनो, तुम्हाला जसं तिखट लागते त्यानुसार तुम्ही टाकू शकता. आणि हे चांगलं असं तेल चांगलं सुटेपर्यंत परतून घ्यायचं. वरून थोडी कोथिंबीर परत टाकण्यासाठी ठेवलेली आहे. टमॅटो तुम्हाला तुमच्या चवीनुसार टाका. त्याच्यामध्ये आता 1 चमचा लाल तिखट टाकणार आहे, हळद टाकणार आहे, जिरे मोहरी मी फोडणीला टाकलेले आहेत. हे तिखट खूप आहे कारण लवंगी मिरचीचं तिखट आहे, त्याच्यामुळे हे मी आहे ना 1च चमचा टाकणार आहे मी, कारण तिखट खूप आहे ही मिरची, गावावरून आणलेली आहे करून. आणि हा मी म्हणजे मला वाटतं 10 मिनिटापूर्वी कुरड्याचा भुगा भिजत घातला होता. कुरड्या आपल्या वाळलेल्या असतात, नंतर भिजून तो छान असा मस्त होतो. आता मी ह्याच्यामध्ये हळद घालते, चवीनुसार हळद, मीठ पण चवीनुसार टाकायचं, तुम्हाला जसं लागतं तसं. 1 चमचाच टाकते मी तिखट, कारण मिरची खूप तिखट आहे ही. आता छान असं मिक्स करून घेऊया, म्हणजे टॅमॅटोला कांद्याला पण मसाला छान लागेल हा. आणि ह्याला तेल लागत नाही आहे जास्त ह्या भाजीला, कारण कोणी कोणी खूप तेल टाकतं, पण ह्या भाजीला एवढं तेल नाही लागत आहे. आता मी तो भुगा टाकत आहे कुरड्यांचा. ह्यावेळेस काय माहिती आहे बिघडलं खूप, म्हणजे खूप बिघडल्या कुरड्या. आणि एवढा महागा मोलाचा गहू वगैरे मग फेकून कसं देणार, मग तो असा वापर करते मी. भाजीला काही नसलं की त्या भुग्याचा भाजी बनवतो, त्या भुग्याची. भाकरीबरोबर चपातीबरोबर छान होते ही भाजी आणि लागते पण चांगली. आता हे घातल्यानंतर मी ह्याच्यामध्ये वरून कोथिंबीर टाकणार आहे. एवढी कोथिंबीर ठेवली, अगोदर थोडी टाकलेली आहे आणि आता वरून ही टाकण्यासाठी एवढी ठेवलेली आहे. आणि हे नाश्त्याला पण चांगलं आहे, सकाळी पोह्यासारखं करायचं नाश्त्याला. चवीनुसार मीठ टाकायचं, तुम्हाला किती लागतं ते. तुम्ही जसं लागेल तसं ह्याच्यामध्ये मीठ पण टाकू शकता. कोथिंबीर टाकलेली आहे. कारण जरा बारीक भुगा झाल्यामुळं जास्त कुरड्या दिसत नाही आहेत ह्याच्यामध्ये. चव छान झाली कुरड्याची, टेस्टीला भरपूर छान कुरड्या झालेल्या आहेत, पण भुगा झाल्यामुळे थोडंसं मन नाराज झालं होतं, नाहीतर टेस्ट छान झालेली आहे. चवीनुसार मी शेंदो मीठ टाकलेलं आहे मैत्रिणींनो. तुम्हाला तिखट हिरवी मिरची टाकायची असेल तर ती पण तुम्ही वाटून किंवा कापून टाकू शकता ह्याच्यामध्ये. थोडासा शेंगदाण्याचा कूट आहे ना 1 चमचा मी टाकत आहे. आणि आखी कुरडई जर भिजून केली तर त्याची मस्त अशी तार दिसते छानपैकी. आणि आपल्या कुरड्याचा भुगा झाला असल्यामुळे त्याच्याशी तार दिसत नाही, कारण बारीक बारीक तुकडे झालेले आहेत. आता हे 5 मिनिटं आपण छान परतून घेऊ. दोन 3 मिनिटं ठेवू ह्याच्यावर गॅसवरती. बाजरीच्या भाकरीबरोबर पण, चपातीबरोबर पण, ज्वारीच्या भाकरीबरोबर पण छान लागतो हा. अशा प्रकारे आपली ही
कुरडयाच्या भुग्याची भाजी तयार झालेली आहे या सर्वांनी. आणि आशा त्या चॅनलला सगळ्यांनी फॉलो करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला हा त्याच्या कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.